ठीक आहे, याला म्हणतात अबॅकस. याच्यामध्ये आता हे बीट्स असतात, हे लोअर बीट्स असतात आणि हे अप्पर बीट्स असतात. म्हणजे हे खालचे मणी आणि हे वरचे मणी. हे वरती गेले की बेरीज होतात म्हणजे प्लस होतात, खाली गेले की मायनस होतात. हे वरचे खाली गेले की प्लस होतात आणि वरती गेले की मायनस. या डॉटला आपण पॉइंट असं म्हणतो आणि काड्यांना रॉड असं म्हणतो. तर आता हा रॉड युनिट असतो, हा रॉड 10 असतो, हा 100 असतो आणि हा 1000 असतो. म्हणजे काय, हा एक दशक, शतक, हजार असे पुढे वाढत असतात. आता हे खालचे बिट्स आहेत, तर याची व्हॅल्यू 1 असते. 1 म्हणजे 1 आणि वरच्या म्हणजे व्हॅल्यू किती असते मग 5 असते, बरोबर. म्हणजे 5. हा खाली आला की प्लस होतो, वरती गेला की मायनस होतो. हा खालचा वरती गेला की प्लस होतो, खाली गेला की मायनस होतो. हा रॉड युनिट असतो आणि हा 10 आहे. तर याची व्हॅल्यू बघा, आता हा 1 झाला. समजलं तुम्हाला? 1 + 1 2 + 1 3 + 1 4. सोपं आहे की नाही? या अप्पर बीट साईड 5 असते. या 4 मध्ये हा 5 प्लस केला तर किती होतो? 5 6 7 8 9. झालं की नाही? किती सोपं आहे. आता या 9 मधून आपल्याला कोणतीही एकांकी संख्या वजा करता येते. सांगा बरं किती करायची? एकांकी संख्या सांगा. 1 नंबर सांगा कोणता पण. सिंगल डिजिट नंबर सांगा ना. 3 करायचा. हे बघ, कर बरं 3 खाली कर बेटा. 1 2 3 कर खाली पटकन. 1 2 3. मग किती उरले? नाही, वरचा 5 आहे आणि 1 6. समजलं की नाही? इतकं सोपं आहे बघा. हा झाला युनिट रॉड. मग असंच हा 10 रॉड असतो. तर हा पण 1 आहे, एका वेळी 0 आला म्हणजे 0 झाला म्हणून तो काय झाला? 10 झाला. 10 + 10 40. समजलं आता? हा अप्पर व्हॅल्यू 50 आहे, हा 5 आहे, पण 5 च्या 0 आहे म्हणून तो 50 होतो. म्हणजे 40 + 50 केलं किती होतो? 90 होतो. 90 मध्ये हा 9 प्लस केला तर 99 होत असतो, बरोबर आहे. आता या 99 मधून आपल्याला कोणतीही दोन अंकी संख्या वजा करता येते. सांगा बरं किती करायची दोन अंकी संख्या सांगा. 2 डिजिट नंबर सांगा कोणता पण. 23 करायचा आहे. बघा किती सोपं आहे. हा 10 20 21 22 23 झालं. इतकं सोपं आहे. मग मला उत्तर काय आलं? 50 60 70 75 76. बस इतकं सोपं आहे. मग मुलं काय करतात, अशा प्रकारचे हे जे बीट्स असतात याला असं खालीवर खालीवर करतात आणि उत्तरं देतात. पण उत्तरं बरोबरच देतात, हे महत्वाचं आहे. मग कसे करतात? समजा तुम्ही एखाद्याकडे त्यांना विचारलं की बाबा 22 + 52 - 11 + 50 add 60 add 7 that is 180. काय केलं काय माहिती, केलं काहीतरी. असं झालं की नाही? पण असं मुलं पटापट उत्तरं देत असतात. आता मुलांना अभ्यासामध्ये काय असतं? पहाडे असतात. गणितामध्ये काय त्यांना तर बेरीज 5 25 तुम्हाला किंमत लक्षात आली आता. फक्त त्याच्यामध्ये 25 टाकायचं मुलांना. हा 20 आणि 5 साठी लेस 50 ॲट 10 साठी ॲट 50 लेस 50. हा झाला 50. 25 + 25 50 होतो. 50 + 25 75 अधिक 25 100 अधिक 25 125 अधिक 25 150 अधिक 25 175 अधिक 25 200 अधिक 25 225 अधिक 25 250. हा झाला 25 चा फाळा. हा तुम्हाला समजला, पण घेऊ आपण आता मोठा घेऊ आणि कठीण घेऊ. बघा आता 31 इकडचा 13 इकडचा 1 + 31 62 + 31 93 + 31 24 1 55 186 270 248 300 279 आणि 310. तुम्हाला ताण येणार नाही. जेव्हा मी तुम्हाला काही शब्द सांगितले, पैसे सांगितले, मी असं म्हटलं का मला 5 मिनिटात आम्ही पाठ करतो तुम्हाला सांगतो? नाही. दुसरी गोष्ट, असं थोडा ताण आला तर कधी सांगताना स्ट्रेस आला का? नाही. का एखादं काम जर मला चांगलं जमत नव्हतं आणि जमायला लागलं तर मला सांगायची गरज आहे का? चंचल असतात. वर्गामध्ये शिक्षक शिकवतात पण मुलांचं लक्ष नसल्यामुळे लक्षात राहत नाही. याचं कारण काय? त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. 108चा वर्ग काढा. कसं करतो आपण? 108चा वर्ग काढायला 3 वेळेस गुणाकार करतो. 108 × 108 करतो. म्हणजे 3 पद्धतीमध्ये उत्तर येतं आणि मग ते उत्तर काढतो खाली. एखादा हातचा सोडला तर गेलं खाली सगळं, बरोबर आहे. परंतु इतकं सोपं आहे बघा. सोपी पद्धत कशी बघा. अगोदर काय करायचं? या 8चा वर्ग किती होता? 8चा वर्ग स्क्वेअर 64 आहे की नाही? झाला. याच्यामध्ये फक्त 8 प्लस करा. आता 108 अधिक 8 किती होता?
116 इथे लिहून टाकायचे. झालं उत्तर. किती सोपं आहे. 108चा वर्ग आहे हा. त्याला किती वेळ लागेल. हा गुणाकार करायचा आहे. वरची किती अंक आहे 5 आणि खाली किती आहे 5. 5 आणि गुणाकार करायला किती वेळ लागेल 5 मिनिटं तर सहज लागतील म्हणायचं. बरोबर की नाही. आणि तुमच्याकडे इतका वेळ नाहीये. नवोदय, स्कॉलरशिप, एमटीएस या परीक्षा द्यायच्या आपल्याला. त्याच्यानंतर पुढे गेले की तुम्हाला IIT ला पाठवायचं आहे. बरोबर की नाही. तुम्हाला कोणाला असं आहे का की माझा मुलगा शेतकरी झाला पाहिजे असं वाटतं का. नाही. शेतकरी थोडासा तो शिक्षक पण वेळ लागतो ते बघा आणि मला सांगा बरं किती वेळ लागतो ते. हो झालं उत्तर. वरच्या अंकातून एक अंक वजा करायचा. हा लक्ष द्या माझ्याकडे. बाकीचे सगळे अंक करायचे खाली लिहायचे. 1 1 6 6 4 -1 केला तर 3 आला इथे आहे की नाही. आता काय करायचं या 9 मधून हा 1 गेला इकडे 8 लिहायचा. हा 9 मधून 1 गेला 8 लिहिला. 9 मधून 6 गेला 3 लिहिला. 9 मधून 6 गेला 3 लिहिला. 9 मधून 3 गेला 6 लिहिला. झालं उत्तर.